गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपल्या डेली रुटीन मधले 5 सेंटेन्सेस. ओके. ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असेल ना की मला थोडं पाणी मिळेल का, त्यावेळेस कसं बोलणार? कॅन आय हॅव सम वॉटर? मला थोडं पाणी मिळेल का? मला थोडं चहा मिळेल का? कॅन आय हॅव सम टी? मला थोडं चहा मिळेल का? मला थोडं दूध मिळेल का? कॅन आय हॅव सम मिल्क? मला थोडं दूध मिळेल का? मला थोडा टाइम मिळेल का? कॅन आय हॅव सम टाइम? मला थोडा वेळ मिळेल का? ओके. ज्यावेळेस एखादी गोष्ट मिळेल का हे ज्यावेळेस तुम्हाला विचारायचं असेल, एखाद्याच्या घरी आपण पाहुणे म्हणून गेल्यावर विचारतो ना, मला थोडं पाणी मिळेल का, त्यावेळेस तुम्ही विचारू शकता कॅन आय हॅव सम वॉटर. ओके. देन ज्यावेळेस तुम्हाला संध्याकाळी झोपायचं असेल आणि आईला बोलायचं असेल, आई माझा अथरून लाव, मला झोपायचं. ओके. अथरून लाव म्हणजे माझा बेड वगैरे नीट कर, मला झोपायचं आहे. ओके. मेक माय बेड. ओके. मेक माय बेड म्हणजे माझा अथरून लाव किंवा माझा बेड नीट कर. ओके. मेक माय बेड, मला झोपायचं आहे. आय वॉन्ट टू स्लीप, मेक माय बेड, माझा बेड नीट कर. ओके. ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असेल ना की ही गोष्ट विसरू नको, त्यावेळेस डोंट फॉरगेट बोलतात. फॉर एक्झाम्पल, तुझी बॅग विसरू नको, डोंट फॉरगेट युअर बॅग. ओके. तुझा पेन विसरू नको, डोंट फॉरगेट युअर पेन. तुझी रिस्पॉन्सिबिलिटी विसरू नको, तुझी जबाबदारी विसरू नको, डोंट फॉरगेट युअर रिस्पॉन्स. ज्यावेळेस सांगायचं असेल की तुला शाळेसाठी उशीर होत आहे, त्यावेळेस कसं बोलणार? यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. तुला शाळेसाठी उशीर होत आहे. मला शाळेसाठी उशीर होत आहे, आय एम गेटिंग लेट फॉर स्कूल. मला ऑफिससाठी लेट होत आहे, आय एम गेटिंग लेट फॉर ऑफिस. गेटिंग म्हणजे होत आहे. ओके. मला या गोष्टीसाठी उशीर होत आहे, आय एम गेटिंग. ओके. हॅव अ गुड डे.